नमस्कार मित्रांनो, आजचा टॉपिक आहे सिमिलॅरिटीज बिटवीन बुद्धिझम अँड जैनिझम. पहिली सिमिलॅरिटी आहे की हे दोन्ही रिलिजन्स म्हणतात की आपण संसाराचा त्याग केला पाहिजे आणि ऑस्टियर लाईफ म्हणजे वैराग्याने भरलेली लाईफ जगली पाहिजे. दुसरी सिमिलॅरिटी आहे की या दोन्ही धर्मांचा उगम एकाच एरियामध्ये झाला होता आणि एकाच वेळेला जवळपास झाला होता. तिसरा, या दोन्ही धर्मांचा पर्पज आहे एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं. तो प्रॉब्लेम आहे हाऊ टू स्टॉप अन इनफायनाईट नंबर ऑफ रिबर्थ्स, म्हणजे जन्ममृत्यूच्या फेऱ्यापासून मुक्तता कशी मिळवावी या प्रॉब्लेमबद्दल हे दोन्ही धर्म बोलतात. जैन धर्माला स्थापित केलं महावीरांनी आणि बौद्ध धर्माला स्थापित केलं गौतम बुद्धांनी. हे दोघं होते क्षत्रिय प्रिन्स किंवा क्षत्रिय राजकुमार. आणि हळूहळू जसं यांचं नाव वाढू लागलं तसं यांना वैश्य समाजाकडून सुद्धा साथ मिळू लागली आणि शूद्र समाजाकडून सुद्धा साथ मिळू लागली, जे इनइक्वॅलिटीला फाईट करत होते. चौथं, या दोन्ही धर्मांनी वेदांची लेजिटिमसी डाऊट केली आणि त्यांना सोर्स ऑफ नॉलेज किंवा ज्ञानाचा भंडार मानण्यास नकार दिला आणि त्यानंतर त्यांनी स्वतःची धर्मशास्त्र निर्माण केली. पाचवं, जरी या दोन्ही धर्मांनी वेदांचा स्वीकार नाही केला तरी सुद्धा यांनी हिंदू धर्मातील उपनिषदांचा स्वीकार केला आणि उपनिषदामधल्या गोष्टी ज्या आहेत ऑस्टॅरिटी म्हणजे वैराग्य, अशी लाईफस्टाईल ज्याच्यामध्ये इंद्रियांवर नियंत्रण ठेवलं जातं आणि ॲट द सेम टाइम फिलॉसॉफी सुद्धा एम्ब्रेस केली आहे, एस्पेशली सांख्य योगामधली. ही फिलॉसॉफी काय सांगते की मनुष्य जन्माचा पर्पज आहे जन्ममृत्यूंच्या फेऱ्यांपासून मुक्तता मिळवणे, कारण हे जग टेम्पररी आहे आणि दुःखाने भरलेलं आहे. सहावं, या दोन्ही धर्मांनी दोन गोष्टींवर भरपूर फोकस केला आहे. पहिला आहे प्युअर लाईफस्टाईल म्हणजे शुद्ध जीवन जगणं आणि दुसरं मोरल लाईफस्टाईल म्हणजे सात्विक जीवन जगणं. या दोन्ही धर्मांनी रिच्युअलिझमला रिजेक्ट केलं आहे आणि डिवोशन टू द सुप्रीम किंवा डिवोशन टू दी फॉर्मलेस याला म्हणलं आहे द मेथड ऑफ सॉल्वेशन किंवा अशी मेथड ज्याच्यापासून जन्ममृत्यूच्या फेऱ्यापासून मुक्तता होऊ शकते. सातवं, या दोन्ही धर्मांचा उगम झाला इन अपोजिशन टू वेदिक फिलॉसॉफी. तर वेदिक फिलॉसॉफी जी होती त्याला अपोज करण्यासाठी या दोन्ही धर्मांचा उगम झाला होता. त्याच्यामुळे जैन धर्माचे काही प्रिन्सिपल्स जे आहेत ते वेदाच्या विरुद्ध आहेत आणि बौद्ध धर्माचे जे प्रिन्सिपल्स आहेत ते सुद्धा आपल्याला दिसतात जे आहेत वैदिक धर्माच्या विरुद्ध. आठवं, या दोन्ही धर्मांनी ॲनिमल सॅक्रिफाईस किंवा पशुबलीचा भरपूर विरोध केला, जो फंडामेंटल पार्ट होता वैदिक धर्माचा. हा लक्षात ठेवा, वन ऑफ द बिगेस्ट डिफरन्सेस आहे जैनिझम आणि बुद्धिझम या धर्मांमध्ये. नववा, या दोन्ही धर्मांच्या अनुसार एखाद्या व्यक्तीचे रिडेम्पशन किंवा मोक्ष किंवा निर्वाण हे जीवनाचे पर्पज आहे आणि ॲट द सेम टाइम हे अचीव कसं होईल जन्ममृत्यूच्या फेऱ्यापासून मुक्तता मिळवल्यानंतर. आता हा जो आस्पेक्ट आहे जैनिझम आणि बुद्धिझमचा, दिस इज सिमिलर टू हिंदुइझम ॲज वेल. तर एक्सटर्नली डिफरन्सेस आहेत जैनिझम, बुद्धिझम आणि हिंदुइझममध्ये, बट ॲट द सेम टाइम फिलॉसॉफिकली द पर्पज ऑफ लाईफ अँड द वे ऑफ अटेनिंग द पर्पज ऑफ लाईफ इज सिमिलर इन हिंदुइझम, बुद्धिझम अँड जैनिझम. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.